मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे. धम्मबांधवांनो, पुन्हा सर्वांना जय भीम जय भीम जय भीम. आज आपण सोनबा येवलेची गोष्ट ऐकूया. हा प्रसंग मला माहीत आहे का? पाण्याचा संघर्ष खूप जुना आहे. एके दिवशी दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाडी पनवेलहून भरधाव वेगाने जात होती. बाबासाहेबांना खूप तहान लागली होती आणि म्हणून ड्रायव्हरने गाडी हॉटेलसमोर थांबवली. बाबासाहेबसोबत असलेले त्यांचे सहकारी गडकरी बॅरिस्टर आंबेडकरांना पाणी हवे असे ओरडत पाणी आणायला गेले. हॉटेल मालकाने स्पष्ट नकार दिला. हॉटेल मालक म्हणाला, महार बॅरिस्टरला अजिबात पाणी मिळणार नाही. सागर बोडखे. हे शब्द सोनबा येवले या लाकूड तोड्याने ऐकले. त्याने धावत घरी जाऊन स्वच्छ पाण्याने भांडे भरले आणि आणले. पण इतक्यात बाबासाहेबाची गाडी खूप वेगाने निघून गेली. या मार्गाने बाबासाहेब पुन्हा आले तर त्यांना पुन्हा तहानलेल्या अवस्थेत परत जावे लागणार नाही, म्हणून आयुष्यभर पाण्याचा घागर घेऊन वाट पाहिली आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला. हे पाणी आणिले मी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी अन घोट भर जाऊ पिऊनी. हे पाणी आणिले मी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी अन घोट भर जाऊ पिऊनी.